ची जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू झालेलं आहे। लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठीचा सलग 42व्या दिवशी हा रियालिटी चेक आहे। आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रियालिटी चेक करण्यात येतोय। आजचा 42वा दिवस आहे। जुहू चौपाटीवरती पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत होतं, परंतु आजची परिस्थिती आपण पाहतोय कचरा काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे। कर्मचाऱ्यांकडून देखील याच ठिकाणी काम करण्यात येते, यंत्रणा काम करण्यात येते। परंतु जर पाहिलं तर महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जे आहेत सिद्धेश कदम यांनी ज्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत की याच ठिकाणी फलक लावण्यात यावे आणि त्या फलकावरती लोकांनी कचरा टाकू नये अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी असायला हवेत, परंतु तसं काहीसा पाहायला मिळत नाहीये। जुहू चौपाटीवरती असे कोणतेही फलक पाहायला मिळत नाहीयेत। तसंच सिद्धेश कदम यांचं म्हणणं आहे की जुहू चौपाटीचा समुद्र किनारा हा अखंड पसरलेला आहे आणि याच समुद्र किनाऱ्याची आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे यंत्रणा असतील, मॅनपॉवर असतील वाढवण्यात यायला पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तसं होणं फार गरजेचं आहे, कारण जुहू चौपाटी प्रचंड मोठी चौपाटी आहे। पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असतात। तसंच मॉर्निंग वॉकला लोक देखील मोठ्या प्रमाणावरती सकाळच्या वेळेस या ठिकाणी येत असतात। त्यांनाच या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणावरती नाहक त्रास असा सहन करावा लागतोय। जर महानगरपालिकेकडून याकडे लक्ष देण्यात आलं, यंत्रणा वाढवण्यात आली, मॅनपॉवर वाढवण्यात आली आणि स्वच्छतेकडे देखील लक्ष देण्यात आलं तरच हा जुहू चौपाटीचा समुद्र किनारा स्वच्छ राहील आणि पर्यटक असतील, मॉर्निंग वॉकला येणारी लोक असतील मोठ्या प्रमाणावरती याच ठिकाणी येत राहतील आणि स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा मुंबईकरांना लवकरच पाहायला मिळेल अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। फलक नाही आहे, पण हे जो कचरा होतोय त्याची माझं मत आहे त्याचं जिम्मेदारी गव्हर्नमेंटची नाही आहे, याची जिम्मेदारी पब्लिकची आहे। आमच्या घरी पूजा होते बरोबर, तो भटजी काय बोलतो पूजा संपल्यानंतर हे जो पान आहे, पिंड आहे, फूल आहे ते समुद्रात टाका। समुद्रात नाही टाकायला पाहिजे। समुद्र टाकला की समुद्र त्याच्या पोटात काही ठेवत नाही, पोटात ठेवत नाही, समुद्र सगळं बाहेर फेकतो। हे जो दिसतंय ना हे समुद्राने सगळं सकाळी हायटाईड मध्ये येताना सगळं बाहेर फेकलंय। तर गव्हर्नमेंटची मला चूक वाटत नाही, पब्लिकची चूक वाटते। अभी 2 सेंटीमीटर पानी में तुम नीचे नहीं दे सकते, मच्छी खाएगा मर जाएगा, फुल ऑफ कंटामिनेशन। ओके, अगर आप यहाँ ये बीच को खोदो 4 फीट, उसके अंदर सब प्लास्टिक भरा है, समझा। मैंने बहुत लेटर लिखा है सब लोग को, कोई कुछ नहीं करता है। तुम्ही फॉलोअप घेतलं किंवा मैदानाही काम केलंय, पण कचरा या एवढ्या प्रमाणात होता की तुम्ही कितीही काढला तर रोज येत होता आणि आम्ही बघत होतो। ते नागरिक म्हणून आम्हाला असं वाटत होतं की हे कधी संपतंय। आज प्रमाणात फार कमी झालंय, पण ह्याची दखल प्रत्येक वर्षी असं नाही व्हायला पाहिजे। त्यासाठी आम्ही घेतली पाहिजे, महानगरपालिकांनी घेतली पाहिजे आणि इकडचं कौतुक करावं यांचं, ज्यांनी काम केलंय हे इकडचं, पण एवढं प्रमाणात नाही येणं पाहिजे। त्यासाठी सरकारने किंवा बीएमसीने पुढे काय करावं त्याचं नियोजन केलं पाहिजे, एवढंच मला आता तरी बोलायचं। कचरा तो ये अभी कम हो गया है, काफी कम हो गया है। हम लोग 3 महीने से थोड़ा डिस्टर्ब है, यहाँ पे आ नहीं रहे हम लोग, मगर फिर भी आज ठीक है। हाँ, ये तो सफाई तो होनी चाहिए, सफाई बगैर कुछ नहीं है। मोदी जी अभी का विजन है कभी हर घर सफाई होनी चाहिए। हाँ, जनता को भी थोड़ा ध्यान देना चाहिए, अकेले सरकार और बीएमसी नहीं कर सकती। सबका कर्तव्य बनता है अपना साफ सफाई पर पूरा फोकस दें। नहीं, आई थिंक बीएमसी बोलो, हमारे लोग कॉर्पोरेटर बोलो, ये लोग बेचारे बहुत ध्यान देते हैं, लेकिन इनके दरिए के सामने किसी का चलता नहीं है। ये लोग निकालते हैं बिकॉज आई स्टे हियर ओनली, तो ऐसी रात भर बेचारे काम करते हैं। रात में भी होते हैं, रात में भी होते हैं, करते हैं। ऐसा लगता है कि अरे आज तो फर्स्ट क्लास हो गया है, सवेरे देखो तो फिर बढ़ जाता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।